अम्मा हरीचा दासा काजी भयना ही त्रैलोक्यामध्ये भयमुक्त जीवन जगतात, त्यांना या विश्वात संत म्हणतात. मा संत जर भयमुक्त जीवन जगत असतील तर आपल्याला भयमुक्त जीवन जगता येतं का? 100% जगता येतं, पण त्याला एक मर्म आहे आणि ते मर्म रोज म्हणतो आपण. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुढच्या वर्षी जमलं तर सांगल. फक्त मुखाने हरी म्हणा. मा तो देव आमच्या जवळ यावा याच्यासाठी काय प्रयत्न आहेत, काही करावं लागेल का? 100% करावं लागेल. आजपासून तुम्हाला सांगतो, पुढच्या वर्षापर्यंत रेणुका माता तुमच्या घरात विराजमान, पण त्यासाठी कार्य करावं लागेल. उंच हात करा सर्वांनी, उंच. वा, अगदी ओट्यावर बसलेले सुद्धा वा. मावशी करा उंच. वा, इकडचे ओट्यावरचे दादा, जिथपर्यंत माझा आवाज जातो तिथपर्यंत. शटरच्या पुढच्यानी नाही केला तरी जमन, नका करू आता तिकडं. हा वा, या क्या मामाने केला वा, बरं झालं बरं झालं. करा दादा, मी तुमच्या पोरावानी आहे. जगदादा फिरवा यांच्याकडं, द्या उदयांना, यांच्यापासून सावध राहा. वा, आई जगदंबा माता भवानी रेणुका माता, आई जगदंबा माता भवानी रेणुका माता. आई जगदंबा माता भवानी रेणुका माता. हे आई जगदंबा माता भवानी रेणुका माता. भवानी रेणुका माता, 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 भवानी रेणुका माता. एक 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 एक. भवानी रेणुका माता, भवानी रेणुका माता. भवानी रेणुका माता, रेणुका माता. रेणुका माता, भवानी रेणुका माता. भवानी रेणुका माता, रेणुका माता. आई जगदंबा माता भवानी 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 रेणुका माता. माता हे जगदंबा माता की जय. आई राधा सदानंदीचा बोल. भवानी माता की या माईचं कारण आहे का? या आईला एकुलता एक पोरगा, ज्याचं नाव परशुराम. ज्याच्या पोटी जन्माला आले त्यांचं नाव या विश्वातले महान तत्वनिष्ठ मर्मनिष्ठ साधू जमदग्नी. माय पप्याची माय जर शांत असली तर पप्याचा बाप इच्छित. बाप जर शांत असली तर हिचं नुसतं नाव शांती, पण रोज 10-20 जणांचे भांडणं शांती. तिचं नाव शांती. एकीकडे रेणुका मातेकडे पाहावं तो मायेचा पाझर आहे, आणि जमदाग्नीकडे पाहावं तर हजारो साधक जिथे विराजमान होतात, पण तरी सुद्धा विठाल विठाल विठाला 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 विठाल विठाला 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठाला विठाला जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठाला विठाला. माझ्याकडे पाहा सगळे इकडे. हा, ज्यांच्या जवळ विराजमान आहे माय बाप, मुलगा लहान आहे,
आपलं पोरग दोनच काम करतो, जॉनी जॉनी Yes, papa. हिटिंग शुगर, No, papa. टेलिंग लाईज आणि ओपन युअर माउथ. जुन्या काळातली नाही, आताच्या काळातली मम्मी म्हणती लिंबोनीच्या झाडा माग आज माझ्याची भड्याला, आज माझ्या बंटीला, आज माझ्या स्वीटीला, आज माझ्या गुडीला, आज माझ्या पपीला झोप कमी येत नाही लिंबोनीच्या. अलीकडे काळात नवीन म्हाताऱ्या निघल्या, त्याच्या आधी म्हाताऱ्या आता लांब लचक लुगड्याचा झोका बांधायच्या आणि त्याला दोरी बांधायच्या आणि म्हाताऱ्या म्हणायच्या हाड हाड. ह्या मम्मीनी सर्व वाटुळ केलं, मला गावसन असती. मम्मी ऐका ना, माय अधिकारी, बाप तत्वनिष्ठ, आणि बापानं पोराला प्रश्न विचारावा. बाळा, जी बाबा, काय करशील रे तू माझ्यासाठी? काय म्हणाल पोरग? बाबा तुमच्यासाठी काही करतो. बापाला प्रश्न विचारावा आणि बापानं सांगावं, मुलानं सांगावं, बाबा तुम्ही म्हणाल ते काम करायला तयार आहे. नक्की बाळा? हो बाबा. मग एक काम करशील? काय काम? ही समोर बसलेली कोण? माझी माय, गुळवणीचं मुंडकं. आता लगेच एबीपी माझा, टीव्ही 9 सगळ्या मीडियावर बातमी आली असती, जन्मदात्या मुलानेच केला आईचा. तर ते पोरग काय आजच्या पोरावानी नव्हतं. आजच्या पोराचं सांगू नये, मम्मीचं सांगू नये, पप्पाचं सांगू नये. अधिकारी मुलगा आणि अधिकारी मायबाप. बाळा उडवलंच मुलगा. हो वा, प्रसन्न आहे मी तुझ्यावर, काय पाहिजे तुला ते माग. पण पोरग तितकं तत्वनिष्ठ होतं. पोरांनी सांगितलं काहीच नको बाबा, जिचे मुंडकन शरीर वेगळं केलं ती परत उठून द्या. पण बाप सुद्धा तेवढा, बाप काय असा बिड्या फुक्या थोडाच होता. बापांनी सांगितलं इथून काही अंतरावर माहुरगड नावाचा डोंगर आहे, त्या डोंगरावर जा, आईचा अंत्यविधी पूर्ण कर. आणि जात असताना तिथं अंत्यविधी पूर्ण करून परत निघल्याच्या नंतर तुला 3 आवाज येतील. त्या 3ही आवाजात 3ऱ्या आवाजाला पाठीमागे वळून पहा, तुझी माय तुला जशाला तशी उभी दिसेल. परशुरामजी जातात, पण किती जरी काही झालं ना तरी सुद्धा हंबरून वासराले चाटते दभा गाय, तव्हा मले तिच्या मंदी दिसती माझी मायर. काही झालं तरी दुःख आईच आहे. परशुरामजी तिथपर्यंत जातात. सध्या जिथे मा रेणुका विराजमान आहेत त्या माहुरगडच्या डोंगरावरती आपल्या आईला अग्निसंस्कार पूर्ण करतात, फेरे मारतात. काही जरी झालं तरी माझ्यामुळे मला माझ्या आईला माझ्यामुळे दुःख भोगावं लागलंय, याचं दुःख परशुरामजीच्या अंतःकरणात आहे. विधी पूर्ण होतो. आणि सध्या जिथपर्यंत कोण कोण माहुरगडला गेल्यावरती बोट करा. वा, जिथपर्यंत दगडाच्या पायऱ्या आहेत, मला वाटतं मी जाऊन आलोय, पण 22 का 26 त्या दगडाच्या पायऱ्या आहेत. मी स्वतः मोजल्या होत्या, कारण रामकथा करतो मी आणि सगळ्या गोष्टींची रामकथा करायला जाण आणि माहिती असेल. 22-26 पायऱ्या आहेत, अर्थात एक 10-20 फुटाची ती जागा आहे. आईचे संस्कार करून परत येणारा मुलगा परशुरामजीच्या दोन्ही डोळ्यातून पाणी येतंय, माझ्यामुळे माझ्या आईला एवढा त्रास भोगावा लागला. आणि वडिलांनी सांगितलेलं वचन विसरून गेले. आणि पहिलाच आवाज आला, बाळ परशुराम. गर्रकन डोकं फिरवलं आणि पाठीमागे वळून पाहिलं. त्यावेळेला रेणुका माता फक्त एवढ्यावर आल्या होत्या. म्हणून जिथं जिथं रेणुका मातेचं ठिकाण आहे, जिथं जिथं रेणुका मातेचं ठाणं आहे, जिथे जिथे रेणुका मातेचं मंदिर आहे,
तिथे तिथे रेणुका मातेचा पूर्णाकृती पुतळा नाही. फक्त काय म्हणतात तांदळा, तांदळा. फक्त तांदळा. तिथपर्यंत परशुरामजी येतात आणि आल्याच्या नंतर आईच्या गळ्याला मिठी मारतात. मग मात्र माय म्हणते, बाळा तू माझा पोरगा आहेस, केलेल्या कृत्याबद्दल तुला पश्चाताप आहे. अर्थात पश्चाताप येणं शुद्धता, ज्यांच्याजवळ शुद्धत पश्चाताप आहे त्यांची शुद्धता झाल्याशिवाय राहत नाही. परशुरामा काही घाबरू नकोस, तुला 2 मर्म सांगते राघवा. जोपर्यंत हा इतिहास तुला आणि मलाच माहित आहे तोपर्यंत या जगातला शक्तिशाली मुलगा म्हणून तू मिरवशील. आणि ज्या दिवशी तुझा इतिहास तू, मी आणि तुझे बाबा सोडून तिसऱ्या व्यक्तीला माहित होईल त्या दिवशी तुला निजधाम गमनाला जावं लागेल. हे विधिलिखित वाक्य सांगितले. आणि ती विधिलिखित वाक्याचे प्रणेते म्हणजे त्या काळातील अधिकारी राजा 477वे रघुवंशाचे सूर्यवंशाचे वंशज म्हणजे भगवान प्रभू रामचंद्र. त्यांचा जन्म झाल्यानंतर शिवधनुष्याचा भंग केल्यानंतर अयोध्येकडे प्रस्थान करत असताना भगवान प्रभू रामचंद्रांनी परशुरामजींच्या हातातलं ते शिवधनुष्य राजा जनकाच्या मिथिला नगरीत मोडलं. म्हणून सीता मातेचं लग्न रामजी बरोबर झालं. आणि झाल्यानंतर भगवान प्रभू रामचंद्र अयोध्येकडे परत जात असताना परशुरामजीची आणि प्रभू रामचंद्राची भेट होते. आणि त्यांच्या समोर भगवान प्रभू रामचंद्र परशुरामजीला सांगतात. आणि सांगितल्यानंतर तिथून पुढे आईच्या नंतर मुलगा निजधाम गमनाला जातो. माझा मुलगा गेल्यानंतर मी प्रत्येक गावागावामध्ये वस्तीवरती दऱ्याखोऱ्यात डोंगरावरती वास्तव्य करतील. आणि जे कोणी निष्ठेनं माझी सेवा करील मी त्या मातेच्या, त्या पुरुषाच्या, त्या आबालवृद्धांच्या, त्या लहान बालकांच्या प्रत्येकाने जर माझी सेवा केली तर मी त्यांच्या संसारात परिपूर्ण भरून पुरेल असा आशीर्वाद दी जेते तिला रेणुका माता म्हणतात. तुमच्या परिसरात भोकरलाय, माझ्या परिसरात 2 आहेत. श्री क्षेत्र संस्थान मोहटे आणि श्री क्षेत्र संस्थान धामणगाव. रेणुका माता, जिथे जिथे रेणुका माता विराजमान आहे तिथं परशुरामजीची पूजा करावी लागते असा सिद्धांत आहे. आणि म्हणून या रेणुका मातेला जो कोणी शरण जाईल त्याचं सर्वस्वी कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मग महाराज कोण कोण गेलं? पूज्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आणि वैकुंठवासी श्री क्षेत्र भगवानगडाचे दुसरे महंत पूज्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी भीमसिंग बाबा भगवानगडकर आमच्या परिसरात. आणि पाथर्डीला श्री क्षेत्र मोहट्यामध्ये अत्यंत नरबळी दिला जायचा तो याचा बोकडांचा. संत ज्यावेळेला येत असतात ते उद्धार करण्यासाठी येत असतात. भीमसिंह महाराजांनी आमच्या मोठा देवी संस्थांवरच्या त्या बोकड्यांच्या त्या कुर्बानीची प्रथा बंद केली. आणि आस्तायात गतपर्यंत ती बंद आहे. कुठल्याच देवीला कुठलाच बळी चालत नाही. बळी ज्याला चालतो त्याला बळी द्या, पण आई समोर बळी देणं गुन्हा आहे. गुन्हा आहे. आणि तो देऊ नये. हे मी सांगत नाही, तुकोबारांना विचारा. तुकोबारा म्हणतात मांस खाता हंस करी जोडोनी वैरी ठेवीला. आणि म्हणून दादा विनंती करतो, काही नाही, त्या भवानीनं तुमच्या पाठीमागे पुढे उभा राहावं. महाराज ही भवानी माता माती मागे पुढे कुणाच्या उभे राहिली का? आता राहिली. कधी राहिली? लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. हिंदवी स्वराज्याच्या राजाला ज्या भवानी मातेने तलवार बहाल केली ते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. ही माँ कोणाला पावली का? ही माँ कोणाला पावली का? जर कधी माहुरगडला गेले, ऐका रे ऐका, जर कधी काशीला गेले, जर कधी त्र्यंबकला गेले, जर कधी औंध्याला गेले तर तिथं गेल्यानंतर नवे नवे जेवढे 12 ज्योतिर्लिंग आहेत तेवढ्या 12 ज्योतिर्लिंगाच्या जवळ जा आणि त्या ज्योतिर्लिंगाचा इतिहास काढा. त्या ज्योतिर्लिंगाच्या इतिहासात आजही ज्या कुळामध्ये माझा जन्म झाला, आजही इंदोरवरून पुण्यश्लोक
राजमाता अहिल्यादेवींनी सुरू केलेली ती चळवळ, ती परंपरा आमच्या ज्ञानेश्वर महाराज संस्थान जन्मभूमी आपेगाव पर्यंत आहे. आजही 12 ज्योतिर्लिंग, 13वा पंढरपूर आणि 14वा माहुरगड या संस्थानला आजही दरवर्षी 1500, 2500 त्या काळातले, आजचे नाही बरं का, आजचे नाही, हे ताम्रपत्रावर सिद्ध आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी 12 ज्योतिर्लिंगाचा उद्धार केला. ऐका, अनेक देवदेवतांचे मंदिरं बांधले आणि हे मंदिरं बांधत असताना त्या मंदिराच्या डागडुजीसाठी म्हणून इंदोर संस्थांच्या मार्फत आजही दरवर्षी निधी येतो. हे ताम्रपत्रावर सिद्ध झालं. म्हणून 24 जानेवारी 2024ला या महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, तर जगातली सगळ्यात मोठी दिवाळी आहे. आणि ती दिवाळी म्हणजे अयोध्येमध्ये भगवान प्रभू रामचंद्राचं मंदिर 24 जानेवारी 2024ला खुलं होत आहे. दुसरी गोष्ट आहे का, आणि त्या मंदिराच्या प्रांगणामध्ये, त्या मंदिराच्या समोर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा भव्य दिव्य पुतळा तयार होतोय. हे हिंदू आणि वारकऱ्यांसाठी कौतुकास्पद आहे. विडाल हे का होतंय? स्वतःचा मुलगा बहाल केला, मालक वारले, सासरा वारला, तरी सुद्धा हाती तलवार राणीची कीर्ती जगभर. आता वेळ नाही मला सांगायला, फक्त ज्याच्या मागे पुढे देव आहे ते विश्वात अधिराज्य करतात. मग महाराज, भगवंताचा आणि या जीवाचा एवढा संबंध आहे, तो मागे पुढे उभा राहतो का? कोणाच्या राहतो? मी सरळ घेतलं बरं का. कोणाच्या राहतो? अर्जुनाच्या आहे, द्रौपदीच्या आहे. अनेक किस्से सांगू, ते जर किस्से सांगायला गेले तर पुन्हा 8 दिवस सप्ताह घालावा लागेल दादा. म्हणून देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट जैसा केला तैसा होय, दावे सोय धरोनी. ज्याप्रमाणे तो बनवला त्याप्रमाणे होतो. महाराज, पण बनवत असताना झाला का हो? हा, झाला का? नक्की होतो, याच्यामध्ये संशय नाही. कसा कसा झाला? श्रीमद भागवत आहे, रामकथा आहे, सर्वांनी ऐका. यूट्यूबला आहे आणि आमच्याच मंडपच्या चॅनलवरती 8 दिवसाची कथा आहे. दळे मंडपच्या या चॅनलवरती 8 दिवसाची रामकथा आहे. सर्वांनी ती ऐका, सबस्क्राईब करा, लाईक करा. त्याचं कारण सांगतो. परमार्थाला मदत करणारे लोक फार कमी आहेत, फार कमी आहेत. मावशी, एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला, विचारू का? नक्की. आता 2-3 वर्षापूर्वी लॉकडाऊनच्या आधी एक पिक्चर आला. त्या पिक्चरच्या हिरोनीचं नाव मला माहित नाही, पण हिरोला परश्या म्हणतात. परश्या. त्या हिरोनीला काय म्हणतात अक्का? माझ्या पार्टीचे आहेत ना तुमचे. त्या हिरोनीला काय म्हणतात? आरची. हा, आरची. आरची जाऊ दे, आरची तर आरची. जर 5 वर्षाची हिरोनी आज लक्षात राहते. पहिल्या दिवशी हरिभक्तीपरायण परमपूज्य भागवताचार्य संतोष महाराजांचं कीर्तन झालं. आपले गावकरीच आहेत ना. संतोष महाराजांनी कीर्तनात कोणता अभंग घेतला होता सांगा? कसा देव येईन ना, देव काय एवढा येडा आहे का? 5 दिवसापूर्वी घेतलेल्या महाराजांना अभंग लक्षात राहत नाही आणि 5 वर्षापूर्वीची आरची लक्षात राहते. याला सौभाग्य म्हणायचं की दुर्भाग्य? मा चेंज द व्हॉइस नावाचं एक व्याकरणामध्ये आपल्याला फार महत्वाचं वाक्य येते. चेंज झाल्याशिवाय माणसाला व्हॉइस कळत नाही, आणि ज्यांना व्हॉइस कळत नाही त्यांनी चेंज व्हायच्या भानगडीत पडायचं. जे लोक चेंज झाले, वयाच्या 16व्या वर्षी आपल्यापासून 15 किलोमीटर अंतरावर विश्वविख्यात ज्ञानेश्वरी ग्रंथ निर्माण झाला, चेंज द व्हॉइस. जी माणसं तयार झाली, वयाच्या 42व्या वर्षाच्या आत 5वा वेद नाम गाथा निर्माण केला, त्यांचं नाव जगद्गुरु तुकोबाराय. चेंज द व्हॉइस. ज्यांनी स्वतःच्या साधनेवर पंढरपूरला न जाता आपल्या घरात जगाचा मालक बोलवला, आणि नुसता बोलवला नाही, विड्यानं स्वतःची छाती कापली आणि त्याच्याच जगाचा मालक साठवला, त्यांना म्हणायचं चेंज द व्हॉइस. अजून पुढे जाऊन सांगू, वयाचे 53 वर्ष महाराष्ट्र आणि कर्नाटकासह अनेक गड किल्ले ज्यांनी अहोरात्र पळून ताब्यात घेतले,
ते छत्रपती शिवाजी महाराज त्यांना म्हणायचं चेंज द व्हाईस, बदल करा आणि बदल करता 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 देव पहावयाशी गेलो तेथे देवची होऊन गेलो. देव एकाएकी होता येत नाही, भक्त एकाएकी होता येत नाही, त्याच्यासाठी फार कष्ट करावे लागतात. किती कष्ट करावे लागतात सांगू मामा, सांगू मावशी? ऐका ना मा, वेळ संपली कदाचित माझी, तरी 2-3 मिनिटं बाकी असतील. नक्की खोटं बोलता बरं का? ओव्हर टाइमला 1000 रुपये मिनिट आहे. विठ्ठल विठ्ठल सूत्र सांगेल मा. आई विनंती करतो तुला, आजपासून घरी जाशील तू, पण 2-3 गोष्टीची शपथ आहे. आज 6वी माळ आहे, मला 9 दिवसाचा उपवास. खोटं बोलणार नाही मा, तुझं लेकरू म्हणून सांगतो ग. जर तुला असं वाटत असेल, त्या नगर जिल्ह्यातली आहेस मा तू, ज्या नगर जिल्ह्यात अल्पवयीन माझ्या ताईवरती अत्याचार झाला आणि त्या ताईला जिवंत मारून टाकण्यात आलं, त्या जिल्ह्यातली तू हेच ग ताई. मी तुला कळकळीनं विनंती करतो, रेणुका मातेची शपथ घेऊन सांगतो ताई तुला, तू नाही माळ घातली तरी चालेल ग ताई, तू नाही मंदिरात आली तरी चालेल ताई, तू नाही देवळात गेली तरी चालेल मा, पण 2 गोष्टी तुझं लेकरू म्हणून घरी घेऊन जा आणि शपथ वाहा. आजच्याला शपथ वाहा. हे रेणुका माते, मी तुझ्या दरबारात आज शपथ वाहते, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माझ्या लेकीला सुद्धा कमी कपडे घालू देणार नाही, माझ्या सुनाला सुद्धा पाठाड उघडं ठेवू देणार नाही. नवरात्र काय मा, अंग भरून कपडे. आठवा त्या जुन्या म्हाताऱ्या मावशाकडे पहा, किती गोड दिसते माझी म्हातारी माय, किती गोड दिसते मा. ताई मी तुला नाव ठेवतोय अशातला प्रकार नाही ग, पण शास्त्र सांगते, मी सांगत नाही. अनाथाच्या माय सिंधुताई सपकाळांचं एक वाक्य आहे, या महाराष्ट्रातली स्त्री जोपर्यंत अंग भरून कपडे घालणार नाही तोपर्यंत वासनांद झालेले चेहरे तिच्याकडे पाहायचे कमी होणार नाहीत. पण आजपासून शपथ घे, माझी बंटी करीनावाणी दिसती, महिबबली कपूर आपलं माधुरीवाणी दिसती मा. नको ग, नको नको नको. विनंती करतो ताई, कपड्याचं प्रमाण एवढं कमी झालं, पुरुषांना सुद्धा लाज वाटावी असे कपडे जर तुझी पोरगी परिधान करत असेल तर तुला हिंदू म्हणून घेण्याचा अधिकार नाही. मला असं वाटतं माझी बुद्धी फार तल्लक आहे, माझे डोळे अजून खूप चांगले, जरी लाल असले तरी सुद्धा. आपल्या गावातल्या कीर्तनात एक मामू कीर्तन ऐकतात, एक मामू, पाठीमागं बघू नका, पण एक मामू आपल्या या गावात कीर्तनाला उभे आहेत, बसलेले आहेत, बरोबर आहे ना गावकरी? एक मामू बसले आहेत. इस्लाम धर्माकडे जरा पहा, इस्लाम धर्मातली माझी ताई 7वीला गेली की ती बुरख्याशिवाय शाळेत जात, आणि आपली 9वी पासून कमी कपड्यावर कॉलेजला गेल्याशिवाय राहत. म्हणून ताई तुझा भाऊ म्हणून सांगतो ग, विनंती करतो, स्त्री शिक्षण, लेक वाचवा, देश वाचवा, माय बाप भाऊ छत्रपती शिवाजी महाराज अशा असंख्य गोष्टीला घेऊन फिरणारा कीर्तनकार आहे मी. आणि इमानदारीनं सांगतो, पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादानं, रेणुका मातेच्या कृपा आशीर्वादानं एका वर्षाच्या कथेच्या कीर्तनाच्या तारखी पठ्ठ्याच्या बुकेत अहो रात्र फिरतो. माझं मोठेपण म्हणून सांगत नाही मा, पण कळकळीने एकच अंतःकरणातून वाटतो, ज्या दिवशी माझ्या महाराष्ट्रातली ताई अंग भरून कपडे घालल त्या दिवशी मला कीर्तनकार म्हणून म्हणायला स्वाभिमान वाटल. विठ्ठल बरोबर कोणाला काही घेऊन जायचं नाही. तुला वाटत असेल तर त्यानं माझ्याजवळ मागे पुढे उभं राहावं, तर एक काम करावं लागेल, त्याचं अखंड भजन करावं लागेल. आणि ते भजन करत असताना कोणाचं करावं लागेल? तुकोबराय म्हणतात, गावो मुखे विठोबा तुका म्हणे असो सुखे, गावो मुखे विठोबा. सर्वांनी एकदा उंच हात करा. रेणुका मातेच्या भजनानंतर आपल्याला थांबायचे. अवघ्या 8 मिनिटामध्ये मी तुमची निरोप घेतोय. खूप लांब जायचंय, माझ्या गावाजवळ माझं दुसरं कीर्तन आहे, पळायचंय मला. जात असताना कधी भेट होईल गाठ होईल माहीत नाही, पण जाताना फक्त एवढंच करा, रामायणाचार्य एकनाथ महाराज गाडे, चकलांबा बीड, यूट्यूबला टाका, दळे मंडपला टाका, अख्खा बायोडाटा माझा तुमच्या समोर येईल. आवडला तर 100% आमच्या ठक्षण दादाला फोन करून सांगा, काल आणलेला दादानी महाराज कसा होता हे मला माहित नाही. विठोबा रखुमाजी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 माऊली. फक्त 5 मिनिटाचा संदेश द्यायचा आहे आणि मला थांबायचं. कोणी घराघरामध्ये स्त्री शक्तीचा आनंद आणि त्या ठिकाणी सत्कार केला जातो, स्वागत केला जातो. म्हणून मा विनंती करतो, लेख वाचवा, देश वाचवा, निसर्गाचा समतोल पाळा. प्रत्येकाच्या घरात मुलगी जर असेल ना तर ते घर भाग्यवान आहे. म्हणून मा विनंती करतो, संपलंय फक्त 2 मिनिटं. हां, विनंती करतो आई, मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे असं म्हणून पोरीला गर्भात मारू नका. बऱ्याचशा जागेवर कीर्तनाला जातो, असं कोणीच म्हणलं नाही माझ्या मुलीला एखादा ठेपा बघा. असं प्रत्येक जागेवर गेल्यानंतर म्हणतात, महाराज आमच्या मुलाला एखादी मुलगी बघा. लेख वाचवा, देश वाचवा, गोमातेची सेवा करा. साधू संतांचा अपमान कधीच करू नका. गळ्यात पवित्र तुळशीच्या माळा घाला. आणि जन्म आहे तोपर्यंत श्री क्षेत्र संस्थान देवगड असेल, सरलाबेट असेल, या महंतांच्या सानिध्यात राहा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. पावसाळा फार कमी आहे. डगसाहेबांनी सांगितलेले अंदाज फेल जात आहेत. पर्याय नाही. दुष्काळ पडल्यानंतर कोणीच काही करू शकत नाही. पण याच्यासाठी एक वैज्ञानिक कारण तुमच्यासमोर ठेवतो. झाडं लावा, झाडे जगवा आणि निसर्गाचा समतोल पाळा. मुलगी 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 का? मुलगी किती मोठी सांगू आई? 8 दिवस कथेला गेल्याच्या नंतर माझे पोरं मला फोन करतात, पप्पा हे संपलंय ते घेऊन या, ते संपलंय ते घेऊन या. पण माझ्या पोरीजवळ जर मोबाईल गेला तर माझी कल्याणी मला म्हणते, पप्पा मला काहीच आणू नका. तुमच्या ताटात जेवलेले 5 दिवस झालेत पप्पा. मला तुमच्या ताटात बसून पोटभर जेवायचं आहे. मला काही नाही आणलं तरी चालेल पप्पा, पण खरं सांगा ना तुम्ही घरी कधी येता? याला म्हणतात पोरगी. लेकीला वाचवा. किती मोठा बाप असला ना तरी आपल्या पोरीशिवाय शून्य. मा म्हणून विनंती करतो, एका कुंकवाच्या पायी, एका कुंकवाच्या पायी मैना उडून जाईन, उडून जाईन. बाप एकटा राहीन. अरे घाल वाऱ्या पिंगा, पिंगा माझ्या परसात. सुखी आहे लेक तुझी, सांग बापाच्या कानात. मरेपर्यंत ज्याच्यावर प्रेम करते तिला मुलगी म्हणतात. म्हणून लेख वाचवा, देश वाचवा, निसर्गाचा समतोल पाळा. छत्रपती शिवाजी महाराज ऐश्वर्य संपन्न संत श्री भगवान बाबा आणि रामकथा, श्रीमद भागवत कथा आणि शिवाजी महाराजांचं सुंदर संगीतमय चरित्र आहे. ज्यांना ऐकायचं असेल ते नाव टाका, ऐका आणि आपण आपल्या जीवाचं कल्याण करून घ्या. उपस्थित सर्व संत कमिटी, सप्ताह नियोजन कमिटी, ठकसेन दादा आणि सर्व त्यांचा परिवार, त्यांचे सहकारी, गायक वादक, सिस्टमवाले, गावकरी मंडळी, बाहेरगावून आलेले, आमच्या टाकळी भांडवरून आलेले सर्वांच्या चरणावर नतमस्तक आणि कीर्तनाची सांगता. विठ्ठल जय जय.